महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा। मी माझी 2 पत्र आतापर्यंत पहिल्यांदा ज्यावेळेला हे अशा प्रकारची गोष्ट आली त्यावेळेला मी पहिलं माझं पत्र जे काढलं होतं एक उजळणी म्हणून मी परत एकदा ते पत्र जर आपल्यासमोर मी वाचून दाखवतो। हे 17 तारखेचं पत्र आहे, 17/4। सस्नेह जय महाराष्ट्र। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मी वाचले। आज मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। केंद्र सरकारनं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती एका देशातील इतर भाषांसारखीच राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची। तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरता मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका। या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली, पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरू झाले। भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे। प्रत्येक भाषा ही सुंदर असते आणि तिच्या जडणघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे। महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे। अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे। पण ते सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही। आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाहीत। महाराष्ट्रावरती हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न करणार असाल तर महाराष्ट्र संघर्ष अटळ आहे। या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे का? या राज्यातील अमराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा। त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम आहे असं काही नाही, पण त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे। आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे। सरकारकडे योजनांसाठी पैसा शिल्लक नाही। मराठी तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। कर्जमाफी करून असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही। त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे आणि उद्योग जगताचे महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे। जेव्हा सांगण्यासारखे किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातो। अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत। बरं, हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशीच हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारं पेटून उठतील, पण इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपून घेतात, म्हणून ही सक्ती केली जात आहे। बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही, परंतु आम्हाला त्याच्याशीही देणं घेणं नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही। पुन्हा आजच सांगतोय, महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानामध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी। प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या भाषेचाच मान राखला गेला पाहिजे। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना। मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा टाळू नये असं माझं सरकारला आव्हान आहे। पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील। त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावे। माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना, तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी टेलिव्हिजन चॅनल्सवर काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती करतो की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा। आणि हो, महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील त्याला विरोध करतील। आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढले जातील। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकावतो। हे माझं पहिलं पत्र होतं।